सभापती महोदय, हा जो प्रस्ताव मी 260चा विशेषतः राज्यातील नगरपालिकेतील कारभार मी थोडक्यात नगरविकास खात्याशी संबंधित असलेले ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, मग त्याच्यात मुंबई महानगरपालिका असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, सिडको असेल, MMRD असेल, म्हणजे ह्या ज्या काही ऑथराइज त्याच्या एजन्सीज आहेत आणि गृहनिर्माण धोरणाशी संबंधित SRA असेल, म्हाडा असेल, PWD असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या त्याच्या ज्या काही एजन्सीज आहेत. आता होतंय काय की याच्यावरती गेले कित्येक वर्ष आम्ही या सभागृहात ओरडतोय, भांडतोय. नगर विकास खातं असेल, वेगवेगळ्या खात्यांच्या संदर्भामध्ये आणि विकासाचा ऊर ज्या पद्धतीने बढवला जातोय की आमचा विकासाचा दर, आमचा विकास कशा पद्धतीने दररोज त्याचा डिंडोरा पिटला जातोय. या डिंडोरा पिटण्याच्या वरती तुमच्या दिव्याखाली काय जळतंय, काय होतंय, कशी लूट माजली आहे, कशी लूट चाललेली आहे, याचा थोडक्यात सारांश घेण्यासाठी मी उभा आहे. आता विषय असा आहे की याच्यामध्ये नगर विकास खात्याच्या अंतर्गत येणारे सिडको असेल, महापालिका असेल, त्यामध्ये MMRD असेल. आता ह्यापैकी नेमका पहिला नंबर कोणाचा लावायचा भ्रष्टाचारात, हा प्रश्न निर्माण झालाय की कोणाचा पहिला नंबर. कारण एकाहून एक कार्यक्षम आहेत, एकाहून एक लुटीच्या बाबतीमध्ये, म्हणजे कुठली टोळी म्हणायची त्याला, म्हणजे टोळ्या देखील फिक्या पडल्यात. हा, अलिबाबा 40 चोर हे फार चांगलं नाव तुम्ही दिलं, पण त्याचं जुनं झालं, हे त्याच्याही पुढे गेलेत. म्हणजे मी शाळेत असताना अलिबाबा 40 चोर मला फार वाटायचं, अप्रूप वाटायचं, परंतु आताचा एकंदर परिणाम बघता हे त्याच्यापेक्षाही पुढे गेलेत. आणि त्यामुळे नेमका कळत नाही की यांचा नंबर कोणाचा लावायचा. मग मी ठरवलं की बाबा ह्यावेळेला नेहमी आम्ही मुंबई महानगरपालिकेवर बोलतो, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतो, वेगवेगळे आम्ही इकडे पुरावे सादर केले, वेगवेगळे आम्ही तुम्हाला आकडे दिले, परंतु तरी देखील शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान आज ह्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून होते. आता दादांना चांगलं माहित असेल, दादा सिडको आपल्याकडे आहे. आज सिडकोचं कित्येक करोडोचं नुकसान आज हे वेगवेगळ्या पद्धतीने होते. ह्या भागामध्ये दोन प्रकार आहेत. आता नवीन मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. ही डेव्हलपमेंट चालू, या डेव्हलपमेंटची एजन्सी कोण आहे? मोठी एजन्सी म्हणजे सिडको आहे. आणि सिडकोला लुटण्याचं काम, सिडकोला फसवण्याचं काम, सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून घेण्याचं काम, त्याच्यावरती कोणाचे हस्तक्षेप, कोणाचे त्याच्यावरती आशीर्वाद आहेत, या सगळ्या गोष्टीचा हा साधारण एक छोटासा हिमनगाचं टोक आहे मी जे सांगतोय ते. आता आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट झालं, एअरपोर्टमध्ये किती मोठ्या प्रमाणात तिकडे उत्खनन झालं, उत्खनन करण्यासाठी किती कंपन्या तिकडे एजन्सीज अपॉइंट केल्या गेल्या, त्या एजन्सीजचे मालक कोण आहेत, या एजन्सीजना प्रोटेक्शन कोणाचं आहे. आणि एक गोष्ट तर लक्षात आली की आता वेगळ्या प्रकारे तिकडे जे काय उत्खनन झालं, ह्या फक्त एका पनवेल उरण ह्या भागामध्ये ज्या कंपन्या आहेत उत्खनन करणाऱ्या, याच्यामध्ये कुंडेवहाळ, पनवेल कुंडेवहाळ, तिथे क्वारीज आहेत दादा 80. पर्यावरणाची मंजुरी फक्त 2. कायदेशीर किती? 4. बेकायदेशीर किती? 74. खारघर पनवेल क्वारींची संख्या किती? 10. पर्यावरणाची मंजुरी 0, कायदेशीर 0, 10च्या 10 बेकायदेशीर. टेंभुर्णे पनवेल क्वारीची संख्या किती? 10. पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 10. वलवली पनवेल क्वारीची संख्या 5, पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 5. साई
चिरनेर, जासई, खारपाडा, मुंगोशी, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, पाली, म्हसळा या सगळ्या ज्या काय मी वाचून दाखवतोय ना, कोणालाही पर्यावरणाची मंजुरी नाही आणि त्याच्यातल्या मोजक्या फक्त कायदेशीर आहेत, बाकी सगळ्या बेकायदेशीर क्वारीज तिकडे चाललेल्या आहेत. या कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये चालल्यात? कोण यांना प्रोटेक्शन देते? कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये हे सगळं उत्खनन चाललेलं आहे? त्याची रॉयल्टी भरली जाते की नाही? त्याचे पैसे भरले जातात की नाही? या सगळ्या गोष्टींवरती कोणाचं लक्ष आहे की नाही? का सरकारची लूट चालली आहे? क्वारीच्या माध्यमातून नुसते डोंगर पोखरून देत आहेत. इकडे तुम्ही पर्यावरणाच्या नावाने ऊर बढवताय की पर्यावरणासाठी आम्ही असं करतोय, पर्यावरणासाठी आम्ही तसं करतोय, आणि तुमच्या डोळ्याच्या देखत तुमच्या नजरेच्या खाली हे डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त केले जात आहेत. कोणाला विचारणार आहे की नाही? याला कोण मालक आहे की नाही? आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एअरपोर्ट तिकडे दोन ज्या कंपन्या आहेत, या दोन कंपन्यांचे जे काय रिपोर्ट्स आहेत, या दोन कंपन्यांच्या रिपोर्ट्स मध्ये जी काय तिथे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स नावाची कंपनी ज्याला एअरपोर्टचं काम मिळालं होतं, या भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्सला जे काय विकायचं होतं, काढायचं होतं एअरपोर्ट मधनं, सगळं एक्स्केव्हेशन करायचं होतं, खणायचं होतं, यांना साधारण 1,05,61,291 ब्रास यांना उत्खनन करायचं होतं. विचार करा, 1,05,61,291 ब्रास, आणि त्यांना पैसे भरायचे होते. त्यांनी भरले पैसे किती? फक्त 22,79,500चे. बाकी किती आहेत? 82,81,791 ब्रासचे पैसे अजूनही त्यांना भरायचे आहेत. हे पैसे 600 रुपये ब्रासने भरायचे आहेत. म्हणजे आजच्या तागत त्यांना 496.90 करोड रुपये शासनाचे त्यांनी डुबवलेले आहेत. कोण वसूल करणार आहे? आहे तुमची हिंमत वसूल करायची? हे वसूल करायची हिंमत कोणाची आहे? कोणाचा आशीर्वादाने हे सगळं चाललंय? तिथे स्वराज नावाची एक कंपनी आहे. या स्वराज नावाच्या कंपनीने सगळं तिकडे मोनोपॉली करून टाकले. जेवढा एक्स्क्लेव्हेशन होतं, जेवढं खणलं जातं, हा सगळा माल ते उचलतात आणि मग ते ठरवतात बाजारात किती भावाने विकायचा आहे तो. काय चाललंय? ही मोनोपॉली कुठली आहे? ही दादागिरी कुठली आहे? हा नाही, मी नाव सांगितलं, सांगतो, पण हे कोणाचं आहे? कोणाच्या प्रोटेक्शनने चाललंय? कोणाच्या पाठीशी आहे? कधी विचारणार आहे की नाही? बाकीचे असले असते कोणतं उचलून नेवायला टपाटप आतमध्ये टाकले असते. ईडी लागली असती, सीबीआय लागली असती, एनआय लागले, सगळ्याच एजन्स्या लागून गेल्या असत्या. याचे मालक कोण आहेत ते शोधून काढा. त्याच्या मालकांची उत्तरं आम्हाला पाहिजे आहेत. किती आतापर्यंत तुम्ही पैसे वसूल केले, किती पैसे वसूल करायचे, आणि हे पैसे तुम्ही किती दिवसात वसूल करणार आहेत, याचं उत्तरामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे उत्तर. कारण हा आम्ही तुम्हाला रेकॉर्डवरती देतोय. 496.90 कोटी रुपये. मी तेच सांगतोय. हे फक्त मी कोणाचं सांगतोय दादा? हे फक्त मी सांगतोय या कंपनीचं, जे स्वराजचं नाही. हे बॉम्बे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्टचे. स्वराजचं तर वेगळाच विषय. अजून स्वराज तर अजून ते सगळं त्याचा रेट सगळं वेगळाच चालू आहे. तो तर म्हणजे तेच म्हटलं, त्याने तर पूर्ण कार्टलच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोण विचारूच शकत नाही. फक्त मी सांगितलं की हे जे काय आहे हे फक्त हिमनगाचं टोक आहे. हे मी तुम्हाला काय हिमनगाचं टोक आहे सांगतोय, कारण ह्याच्यातला कागद माझ्या हातात आहे आणि सरकारकडनं आलेलं उत्तर आहे की एवढे पैसे आम्हाला यायचेत. म्हणजे बेकायदेशीर अजून जे काय चाललंय ते वेगळंच चाललंय, पण सरकारने मान्य केलेला कागद हा माझ्या हातात आहे. त्या बाबतीतले सगळे हे तुमच्याकडे मी पाठवून देतो. त्या बाबतीतले कोणाकोणाकडे सर्टिफिकेट आहे, कोणाकडे नाहीये, त्याचा कागद मी आपल्याकडे पाठवतो. पण त्या बाबतीमध्ये जेवढ्या ऑर्डर्स झाल्या आहेत, जेवढ्या पिटिशन झाल्या आहेत, जेवढ्या कोर्टामध्ये याच्या ऑर्डर्स झालेल्या आहेत, या देखील तुम्ही जरा वाचून घ्या. सरकारला काय माहित नाही?
या चोऱ्या काय सरकारला माहित नाही? या कोणाच्या आशीर्वादाने चालल्या आहेत? एका बाजूने तुम्ही सांगताय की आमचं पारदर्शी सरकार आहे, एका बाजूने तुम्हाला सांगताय तुम्ही सगळ्यांना की आमचं सगळं खातं एकदम जबरदस्त चाललेलं आहे आमच्या, आणि तुम्ही तुमची इन्फ्रामॅन तुमची इमेज काय बनवते तुम्ही? विकास पुरुष. आणि विकास पुरुष ही कामं नाही. भाषण तर मी करतोय ना, मला काय बोलायचं ते बोलू देत ना, कारण मी बोललेलंच रेकॉर्डर येणार आहे, सचिन भाऊ बोललेलं रेकॉर्डर येणार नाहीये. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे जे काय चाललंय हे केवळ हिमनगाचं टोक आहे. माझी सरकारकडनं अपेक्षा आहे की याच्या बाबतीमध्ये सरकारने याच्या बाबतीतला खुलासा करावा. ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला आता वाचून दाखवलेल्या आहेत, या 2 कंपन्यांची आपण सखोल चौकशी करून यांच्यामध्ये राहिलेले पैसे, हा फ्रॉड आहे सरकारची, याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 500-500 कोटी रुपये एक एक कंपनी तुमचे डुबवते आणि तुम्ही त्याला मान्यता देताय. मग या कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणाला तरी तुम्ही कधीतरी विचारणार आहात की नाही? आणि म्हणून मी साधा प्रश्न तुम्हाला विचारलाय की याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे आम्ही सगळे पेपर पाठवतो, या सगळ्या माहिती सकट पाठवतो. आपण याच्यामध्ये चौकशी करून याच्यामध्ये SIT स्थापन करून आपण याच्या बाबतीतला सगळा अहवाल आम्हाला तुम्ही देणार का? नंबर 1. सिडकोच्या बाबतीमध्ये अजून बरेच विषय आहेत, परंतु हे सगळ्या यंत्रणा या एकमेकाशी स्पर्धेत उतरलेले आहेत. ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा जर मी प्रत्येक डिपार्टमेंटवरती जर बोलायला गेलो तर प्रत्येक डिपार्टमेंटवरती 2-2 दिवस बोलावं लागेल. म्हणून मी फक्त आज तुम्हाला हिमनगाचं टोक प्रत्येक गोष्टीतलं दाखवून देतो की हे हिमनगाचं टोक सिडकोमध्ये आहे, हे हिमनगाचं टोक महानगरपालिकेत आहे, हे हिमनगाचं टोक SRA मध्ये आहे, हे हिमनगाचं टोक म्हाडामध्ये आहे. म्हणजे तुम्ही त्या टोकापासून जर तुमची हिंमत असेल, तुमची ताकद असेल, तुमच्यात खरोखर तुम्हाला असं वाटत असेल मैं नहीं खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, हे जर तुमचं ब्रीद वाक्य असेल तर तुम्ही हे शोधून काढाल. नाही तर तुम भी खाओ हम भी खाते हैं, सब मिलके मिल बांट के खाते, हे तुमचं धोरण सिद्ध होईल. मी तुम्हाला म्हणजे विसल ब्लोअर म्हणून मी आज उभा इथे, मी तुम्हाला विसल वाजवून दाखवलेली आहे. आता विसल ब्लोअरच्या भूमिकेत मी आहे. आता तुम्हाला विसल दाखवलेली आहे. पुढे तुम्हाला मी आता हे सिडको फक्त सांगितलं, म्हणजे मी एवढाच पुरता सिडकोला मर्यादित ठेवतो. मी महानगरपालिकेकडे येतो. महानगरपालिकेमध्ये पुन्हा तुमचा विकास पुरुष, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, आम्ही एवढे पैसे खर्च केले, तेवढे पैसे खर्च केले, आम्ही एवढे रस्ते बांधले, रस्त्याची भ्रष्टाचाराची हजारो टेंडर्स आम्ही तुमच्याकडे उघड केली. कोर्टाने देखील तुम्हाला फटकवून काढले. 5,000 कोटीचं टेंडर 3,000 कोटीवरती तुमचं आणलं कोर्टाने. आणि कोर्टाने देखील हे दाखवून दिलं की तुम्ही भ्रष्टाचार करताय, तरी देखील तुम्ही या बाबतीमध्ये मूग गिळून गप्पा, तुमच्याकडनं कुठली कारवाई नाही. कोर्ट, सुप्रीम कोर्ट सांगते भ्रष्टाचार झालाय, टेंडर रिवाइज करावं लागेल. आणि आता मुंबईमध्ये विकासाच्या नावावरती हा जो एक नवीन प्रकार चालू आहे, PAP, मी या सभागृहामध्ये PAP वरती मागच्या अधिवेशनामध्ये जे सांगितलं होतं की ज्या पद्धतीने PAPच्या तुम्ही आजकाल नवीन डेव्हलपमेंट प्लॅन बनवताय, DPचा आधार घेऊन नवीन रोड बनवताय, त्याच्यावरच्या झोपड्या उचलतायत, वॉर्ड ऑफिसर दलाल झालेत तुमचे. मी मागच्या वेळेला या वॉर्डमध्ये या सभागृहात सांगितलं होतं, अंधेरी के ईस्टचा वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला, इकडे कोंडीवाड्यामध्ये PAPचा एक रस्ता गेला, त्याच्यामध्ये 144 झोपड्या बाधित होत होत्या. या 144 झोपड्यांची हे PAPच्या नामाने तिकडे ह्यांचेच दलाल, मग ह्यांचे दलाल कोण आहेत? एक तर सहाय्यक अभियंता भूषण राणे, उपअभियंता विशाल कोकाटे. हे सगळे लोक त्या गरीब लोकांकडे जातात, त्या गरीब लोकांना सांगतात की तुमचं अपात्र आहे, तुम्ही PAP मध्ये अपात्र आहे, ही अपात्रतेची नोटीस आम्ही तुम्हाला देणार आहे, तुम्ही आता घर खाली करून जा. आणि नाही जाणार असाल तर हे 5-7 लाख 10 लाख रुपये घ्या आणि घर खाली करा. अशा प्रकारे तिकडे 24 लोकांच्या घरांना नोटीस देऊन
त्या लोकांची घरं दलालांनी ताब्यात घेतली आणि नंतर हीच घरं पीएपी मध्ये कोणाला 40 लाखाला, कोणाला 35 लाखाला, कोणाला 60 लाखाला, एरियाप्रमाणे हेच सगळे दलाल लोक. त्याच्यामुळे पीएपी चांगल्या एरियातले ह्यांना माहिती आहेत. मग चांगल्या एरियातले पीएपी जर असतील तर चांगल्या एरियातल्या पीएपीला 50 लाख रुपये, 60 लाख रुपये हे वॉर्ड ऑफिसर लोकांचे धंदे आहेत. मागच्या अधिवेशनात या नितीन शुक्लावरती मी कारवाई करायची मागणी केली होती, आपण मान्य केली होती. झाली कारवाई? या कोकाटेवरती कारवाई करायची मागणी केली होती, झाली कारवाई? मग तुम्ही त्याच्या बरोबर आहात काय? एक तर तुम्ही स्वतः जर त्याच्यामध्ये बरबटलेले नसाल तर तुमची हिंमत असायला पाहिजे की एखादा आरोप झाला तर त्याची चौकशी होऊन, पुन्हा मी सगळ्या पुराव्यांसकट दिलेलं आहे, चौकशी करून मागचं अधिवेशन, आजचं अधिवेशन 4 महिन्याचा कालावधी गेला. त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की लगेच हे झालं नाही झालं त्या लोकांनी हे प्रकरण पचलं, विधानसभेत आपण चर्चा करून एवढे सगळे आरोप करून देखील काही होत नाही म्हटल्यावरती त्यांनी मोगऱ्याचा आमचा जो डीपी आहे म्हणजे निकुंज शाळा ते मोगरापाडा इकडच्या नवीन डीपीला हात घातलाय. इथे जवळजवळ 250 झोपड्या आहेत. या 250 झोपड्यांवरती पुन्हा सेम कारवाई की तुम्हाला आम्ही बात करतोय, तुम्ही अपात्र आहात, 62चा पुरावा मागताय. तुम्ही बाकीच्या झोपड्यांना 2000 ला घरं देताय, 2011ला तुम्ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये बसवताय. आणि ह्या लोकांना तुम्ही रस्त्यावरच्या लोकांना जे वर्षानुवर्ष तिकडे राहिलेले आहेत त्या लोकांच्या झोपड्या कवडी मोलाने विकत घेऊन तुम्ही दलाल लोक हे सगळे या जागा आता 100 झोपड्या तिकडे खाली गेल्या. काय चाललंय? हे दलाल कोण? चला मी प्रायव्हेट दलाल असले असतं तर मी मान्य केलं असतं. हे दलाल वॉर्ड ऑफिसर, हे दलाल एससी, हे दलाल ज्युनियर इंजिनियर, यांचे हे धंदे आहेत, यांच्यासाठी त्यांना ठेवलेले आहे. सभापती महोदय, ज्या पद्धतीने मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात ना, यांच्या नाकाखाली काय चाललंय, किती अंधार आहे, काय जळतंय हे बघत नाहीयेत. फक्त लोकांच्या समोर प्रेझेंटेशन चांगलं, आम्ही हे असं करतोय, आम्ही ते तसं करतोय. जर त्याची पोलखोली तर आता कंटाळा आला आम्हाला ओरडून ओरडून. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने जो काय गोंधळ घातलाय, 4 वर्षामध्ये प्रशासनाने जी काय धुमाकूळ घातलाय, ते सगळे हे वॉर्ड ऑफिसर मालक आणि दादा झालेत. त्यांना असं वाटायला लागलंय की आम्हाला विचारणारा कोण नाहीये. मुंबईतल्या 24च्या 24 वॉर्ड ऑफिसरच्या कहाण्या मी इथे सांगू शकतो, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण हा 260चा प्रस्ताव आहे, 2.5 तासात संपवावा लागतो. एकेका विभागाच्या वरती बोलायला गेलो तर 4-4 तास आपल्याला कमी पडतील. एवढा भ्रष्टाचार एवढा माजलाय आणि हे सांगतायत दररोज विकासाच्या गप्पा. 260 मध्ये यांच्या विकासाच्या गप्पा येतात. राज्य कसं वेगवान प्रगतीने चाललंय ते येतंय. अरे पण जेव्हा जात आहे तेव्हा गरीबाला चिरडताय, गरीबाला मारताय आणि मारणारे कोण आहेत? तुमचेच हस्तक. तुम्ही जर त्याला रोखले असते आम्ही समजू शकलो असतो की बाबा तुमचा त्याच्यात हात नाहीये. पण 2-2दा विषय येऊन, वारंवार तुमच्याकडे तक्रारी येऊन, तुमच्याकडे सगळे पुरावे देऊन, ज्या वेळेला तुम्ही ऐकत नाहीयेत आणि ते वॉर्ड ऑफिसर ज्या वेळेला एक प्रकरण पचलं तर दुसऱ्या प्रकरणात पुढे येतात, याचा अर्थ मला असा सांगावंसं वाटतं की तुमच्या लोकांचे देखील हात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय एवढी हिंमत ते करू शकत नाही. मला ह्याचं पण उत्तर हवंय की या वॉर्ड ऑफिसवरती आपण काय कारवाई करणार. आपण याची चौकशी मागच्या वेळेला कबूल केली होती. मागच्या चौकशीचं काय झालं? मागच्या चौकशीमध्ये अजून काय झालेलं नाहीये. मागच्या चौकशी कधी काय होत नाही असं म्हटल्यावरती पुढे अजून हात घातलाय त्यांनी. आता या वेळेला चौकशीमध्ये काय झालं नाही तर अजून ते पुढच्या वेळेला अजून पुढे येतील.